हं. तर युनिट 1 मध्ये आपण काय बघितलं की आर्म आर्किटेक्चर्स म्हणजे नेमकं काय आहे. आर्म आर्किटेक्चर्स मध्ये 32 बिटचं आर्किटेक्चर यांना का म्हणतात, कारण हे काय करतात, हे सगळे मायक्रो कंट्रोलर आर्मचे हे 32 बिटचा डाटा प्रोसेस करायला सक्षम आहेत. हा ठीक आहे. आणि मागच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही जे पीक आणि 8051 चे मायक्रो कंट्रोलर बघितले ते 8 बिटचे मायक्रो कंट्रोलर होते. आणि त्याच्यामध्ये तुमचा मायक्रो कंट्रोलर फक्त 8 बिट डाटावरच काम करू शकायचा. आणि मग समजा जर तुमच्याकडं 16 बिटचा किंवा 32 बिटचा किंवा 64 बिटचा डाटा जर असेल तर त्या मागच्या सेमिस्टरच्या 8051 आणि पीक सारख्या मायक्रो कंट्रोलरला जास्त क्लॉक सायकल लागायच्या. कारण समजा 8 बिटचा जर मायक्रो कंट्रोलर असेल आणि 32 बिटचा डाटा असेल तर मग पहिले 32 बिट पैकी पहिले 8 बिट आधी प्रोसेस करा, मग पुढचे 8 बिट घ्या, मग त्याच्या पुढचे, मग पुढचे, असं वेळ लागायचा. मग स्पीड त्याच्यामुळे मायक्रो कंट्रोलरचा कमी असायचा. आता हे का व्हायचं, कारण सीपीयू ची क्लॉक फ्रिक्वेन्सी कमी होती त्या मायक्रो कंट्रोलरची. ठीक आहे. म्हणजे तुमचा सीपीयू जो होता मागच्या मायक्रो कंट्रोलर्स मधला तो कमी क्लॉक फ्रिक्वेन्सी हँडल करू शकायचा, म्हणून मग ते थोडेसे लोअर एंडचे मायक्रो कंट्रोलर होते. आणि हे जे आहेत 32 बिटचे मायक्रो कंट्रोलर आर्म कंपनीचे, हे मायक्रो कंट्रोलर्स म्हणजे 32 बिटचे आहेत आणि त्यांना आपण म्हणू शकतो की हायर एंडचे मायक्रो कंट्रोलर्स आहेत किंवा ऍडव्हान्स्ड मायक्रो कंट्रोलर्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो ऍडव्हान्स्ड प्रोसेसर्स हे आहेत. ठीक आहे. तर याच्या पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं की आर्म कंपनीच्या जे मायक्रो कंट्रोलर्स आलेत त्यांनी काय केलंय की फॅमिलीज, त्याला नाव वेगवेगळ्या मायक्रो कंट्रोलर्सला फॅमिलीज मध्ये ग्रुपिंग केलं. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे जे मायक्रो कंट्रोलर आले कंपनीकडून 1993 किंवा 95च्या आसपास, ते बऱ्यापैकी सारख्या फीचर्सचे होते. मग त्याला त्यांनी काय म्हटलं की आर्म 1 फॅमिली मेंबर्स. नंतर आर्म 3 आली असेल, 4 आली असेल, 5 आली, नंतर 7 आली, 8 आली, आर्म 9 फॅमिली आली, आर्म 10 फॅमिली सुद्धा आली होती मायक्रो कंट्रोलरची आर्मची. आणि आर्म 11 आली. त्याच्यानंतर सुद्धा कंपनीने थांबलेली नाहीये कंपनी, आर्म कंपनी. ठीक आहे. तर त्या कंपनीने आर्म कोर्टेक्स मायक्रो कंट्रोलरच्या सिरीज आणल्या. त्या सगळ्या फॅमिलीजच म्हणता येईल त्याला. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये काय सांगितलंय, यू कम्पेअर आर्म 7 फॅमिली विथ आर्म 9 फॅमिली अँड आर्म 11 फॅमिली. आर्म 7, आर्म 9, आर्म 11 याच्यावरच कॉन्सन्ट्रेट त्यावेळेस करायला युनिट 1 मध्ये सांगितले. तर आपण त्याचे फीचर्स बघितले. आर्म 7 मध्ये काय आहे की जे पूर्वीच्या फॅमिलीज मध्ये नव्हतं. ठीक आहे. किंवा आर्म 9, आर्म 11 फॅमिलीज मध्ये असं काय आहे की जे आर्म 7 फॅमिलीमध्ये नाहीये. ठीक आहे. त्याचा कंपॅरिझनचा टेबल सुद्धा आपण पहिल्या युनिटमध्ये बघितला. असं कंपॅरिझन झाल्यानंतर आपण हे सुद्धा त्याच्या अगोदर डिस्कस केलं होतं की वाय आर्म मायक्रो कंट्रोलर्स आर पॉप्युलर इन एम्बेडेड ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. का बरं हे आर्म मायक्रो कंट्रोलर एम्बेडेड ऍप्लिकेशन्स मध्ये बऱ्यापैकी वापरले जातात, पॉप्युलर आहे? त्याचं कारण असं का ह्या मायक्रो कंट्रोलरचं पॉवर कन्झम्पशन खूप कमी आहे, मिली वॅट्स मध्ये आहे ऍज कम्पेअर टू अदर मायक्रो कंट्रोलर. शिवाय दुसरा फायदा काय आहे की ह्या मायक्रो कंट्रोलर छोट्या साईजचे असतात, टायनी साईजचे असतात. आणि त्याच्यामुळे इझिली ते कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये फिट केले जाऊ शकतात, इंटरफेस केले जाऊ शकतात आणि कमी जागा ते खातात. ठीक आहे. आणि कमी जागा त्यांना लागते, म्हणून तर मग आजकालचे एम्बेडेड ऍप्लिकेशन्स पोर्टेबल झाले. आपल्याला इकडून तिकडे नेणं सोपं झालं. फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन. आता याच्यामध्ये जर मायक्रो कंट्रोलर जास्त मोठ्या साईजचा जर असेल तर मोबाईल फोनही मोठा होईल. मग ते जरा विचित्र वाटेल. आजच्या युगामध्ये ते काही परवडणार नाहीये. म्हणून जेवढा मोबाईल फोन स्लिम, एम्बेडेड ऍप्लिकेशन स्लिम, पोर्टेबल, कमी पॉवर कन्झम्पशन घेणार आणि जास्त हाय परफॉर्मन्स, तेवढं त्या एम्बेडेड ऍप्लिकेशनला वेटेज येतं आणि तेवढं मार्केटमध्ये त्याचे कस्टमर्स वाढतात. म्हणून मायक्रो कंट्रोलर महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मधला फरक आहे आपण डिस्कस केला होता की मायक्रो प्रोसेसर एक वेगळं सेगमेंट आहे, मायक्रो कंट्रोलर एक वेगळं सेगमेंट आहे, डीएसपी प्रोसेसर एक वेगळं सेगमेंट आहे. मायक्रो प्रोसेसर्स जनरली हाय फ्रिक्वेन्सीचे असतात, खूप हाय. सध्याचे तर गिगा हर्ट्झ सीपीयू क्लॉक फ्रिक्वेन्सीचे आहेत आणि ते डेस्कटॉप पीसी साठी, लॅपटॉप साठी, सुपर कम्प्युटर साठी मायक्रो प्रोसेसर्स वापरले जातात, कारण ते गिगा हर्ट्झ मध्ये सीपीयू फ्रिक्वेन्सी हँडल करू शकतात. डिझाईनच तसं आहे त्यांचं. ठीक आहे. आणि मायक्रो कंट्रोलर्स जे जनरली असतात ते कशासाठी वापरले जातात, तर ते एम्बेडेड ऍप्लिकेशनसाठी वापरले जातात. ठीक आहे. मोबाईल फोन सारख्या किंवा तुमचं सेट टॉप बॉक्स असेल, एसी असेल, तुमचं कारची सेंट्रल लॉकिंग सिस्टम असेल, असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स छोटे मोठे जे आहेत, किंवा ऑन ऑफ फॅन ऑन ऑफ कंट्रोल करायचं आहे, बरेच ऍप्लिकेशन आहे अशी. तर ह्या एम्बेडेड ऍप्लिकेशनसाठी मायक्रो कंट्रोलर प्रेफर केले जातात. आता ऑब्व्हियसली मायक्रो प्रोसेसर ते चालतील, पण अननेसेसरीली कॉस्ट जास्त लागेल आणि
छोट्या ऍप्लिकेशनला कशाला मायक्रो प्रोसेसर वापरायचा, असा त्याच्या मागचा लॉजिक असतो. आणि डीएसपी प्रोसेसर कुठे वापरतात मग, ज्या ठिकाणी डीएसपी ऍप्लिकेशन जास्त आहे, फॉर एक्झाम्पल कन्व्होल्युशन, तुमचं लिनियर कन्व्होल्युशन, सर्क्युलर, एफएफटी, असे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग रिलेटेड टास्क जिथं खूप हेवी आहेत ज्या ऍप्लिकेशन्स मध्ये, तिथे मग तुम्ही मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर वापरण्यापेक्षा डीएसपी प्रोसेसर वापरलेला कधीही बेटर राहतो. ठीक आहे, म्हणजे कमी पैशात जास्त परफॉर्मन्स डीएसपी मिळतं आपल्याला. अशा 3 सेगमेंट आहेत, आपण ते डिस्कस केले. नंतर आपण पहिल्या युनिटमध्येच हे पण बघितलं की जनरल आर्मचं आर्किटेक्चर कसं असतं. जनरल म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक डेटा फ्लो मॉडेल बघितलं आर्मचं. डेटा फ्लो मॉडेल म्हणजे काय, तर डेटा आर्म मायक्रो कंट्रोल मधून आतमध्ये कसा येतो, कुठून येतो, मग त्याला कोणत्या कोणत्या बसेस असतात, ऍड्रेस बस, डेटा बस, ठीक आहे. नंतर इन्स्ट्रक्शन फेच युनिट एक असतं, आणि त्याच्यानंतर तो डेटा आतमध्ये आल्यानंतर, आता डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स वेगळं आहे. प्रोग्राम मेमरी, डेटा मेमरी वेगळी. प्रोग्राम मेमरीमध्ये काय असतं, तुमचा टोटल प्रोग्राम सेव्ह असतो. आणि प्रोग्राम म्हणजे काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आणि डेटा म्हणजे काय, ज्या डेटावर काम करणार आहे त्या इन्स्ट्रक्शन्स, त्याला डेटा म्हणतात, आणि तो डेटा मेमरीमध्ये सेव्ह असतो. ठीक आहे, प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी आर डिफरंट. तर मग आपण ते बघितलं की डेटा फ्लो मॉडेल जे होतं आर्मचं, ती डायग्राम तुम्ही बघू शकता पीपीटी मध्ये, की डेटा कसा आतमध्ये येतो आणि आल्यानंतर मग तो सीपीयूला किंवा एएलयूला, अरिथमॅटिक लॉजिक युनिटला कसा जातो, मग कोणत्या बसेस असतात, आर्यम आणि आर्यन एक बस असते. नंतर आर्यन बसच्या तिथे एक बॅरल शिफ्टर सुद्धा ह्या आर्किटेक्चर्स मध्ये दिलेलं आहे, आणि ती त्याची खासियत आहे. इतर मायक्रो कंट्रोलर मध्ये एएलयूला डेटा जाताना बॅरल शिफ्टर मध्ये येत नाही, इथे बॅरल शिफ्टर मध्ये येतं. त्याचा फायदा काय होतो आपल्याला, का ते एएलयू ने डेटा प्रोसेस करण्याच्या अगोदर प्री प्रोसेसिंग करणं शक्य आहे विथ द हेल्प ऑफ बॅरल शिफ्टर. तर अशा पद्धतीने पहिल्या युनिटमध्ये आपण आर्किटेक्चर बघितलं, आणि त्या डायग्राम मध्ये हे सुद्धा आपण डेटा फ्लो मॉडेलमध्ये बघितलं की रजिस्टर्स किती आहेत, आर्म आर्किटेक्चर मध्ये रजिस्टर्स किती आहेत. तर आपण हे बघितलं की टोटल आर्म आर्किटेक्चर मध्ये 37 रजिस्टर्स आहेत. किती आहेत, 37. आणि ते जनरल पर्पज रजिस्टर्स, काही स्पेशल पर्पज आहेत. आणि ते रजिस्टर्स सगळेचे सगळे 32 बिटचे रजिस्टर्स आहेत. आता का बरं 32 बिटचे रजिस्टर्स आहेत, का बरं 32 बिटचे रजिस्टर, कारण तुमचा मायक्रो कंट्रोलर 32 बिटचा मायक्रो कंट्रोलर आहे ना. तो जर 32 बिटवर काम करतो, तर मग रजिस्टर सुद्धा 32 बिटचे असायला पाहिजे की नाही. हा, मग 32 बिटचे रजिस्टर्स आहेत. आता समजा एखादा डाटा 8 बिटचा आला याच्याकडं, आर्मकडं, तर तो काही नाही म्हणणार आहे त्याला, नाही, तसं नाही म्हणणार. तो त्या 32 बिटच्या रजिस्टरमध्ये सेव्ह केला जाईल. सुरुवातीचे 8 बिट एमएसबी लो एलएसबी पासूनचे 8 बिट भरले जातील, आणि उरलेले जे समजा 24 बिट्स आहेत तिथं पॅडिंग केलं जाईल किंवा 00 टाकलं जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने 8 बिट डाटावर सुद्धा हा मायक्रो कंट्रोलर काम करतो. 8 बिटवर करतो, 16 बिटवर करेल, 32 बिटवर सुद्धा करेल. ठीक आहे, अशा पद्धतीने 32 बिटचे रजिस्टर्स याच्यामध्ये आहेत. तर आर्म डेटा फ्लो मॉडेल जी आपण बघितली, त्याच्यामध्ये जनरल पर्पज रजिस्टर्स कोणते होते, R0, R1, R2, R3 अप टू R15. ठीक आहे, असं त्या आर्म डेटा फ्लो मॉडेलचं चित्र जर तुम्ही एकदा बघितलं, पिक्चर बघितलं, त्यात तुम्हाला एक क्लिअर होईल. R0 टू R15 जनरल पर्पज रजिस्टर्स याच्यामध्ये आहेत. आता हे जनरल पर्पज रजिस्टर कशासाठी असतात रे, समजा आता आपली एखादी इन्स्ट्रक्शन आहे, मूव्ह R1, R2 असं जर इन्स्ट्रक्शन आहे, मग R1 आणि R2 मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती R1 मध्ये शिफ्ट होईल ना. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू काय आहे, हा डेटा आहे, हा टेम्पररी डेटा आहे. त्या R2 मध्ये समजा तुमचा डेटा आहे 20. ठीक आहे, मग तो 20 काय होईल, मूव्ह R1, R2 च्या इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशन नंतर R2 मधला डेटा R1 मध्ये जाईल, मूव्ह होईल. ठीक आहे, आता काय कंपल्सरी का असं R2 मध्ये 20च असले पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही. R2 मध्ये मे बी 10 असेल, 55 असेल, काही असेल, कळते. मग याला आपण काय म्हणणार की म्हणून तर आपण ह्या रजिस्टर्सला काय म्हणतो का, जनरल पर्पज रजिस्टर्स. म्हणजे याच्यामध्ये जनरल पर्पज डाटा टाकला जातो, आणि तुमच्या मायक्रो कंट्रोलर मध्ये जेवढे जनरल पर्पज रजिस्टर्स तेवढा तुम्हाला जास्त फायदा. समजा तुमच्याकडे खूप जनरल पर्पज डाटा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये आणि रजिस्टर्स कमी पडले, तर मग काय उपयोग, मग वेट करावं लागेल मायक्रो कंट्रोलरला जोपर्यंत बाकीचे रजिस्टर खाली होत नाही, रिकामे होत नाही. म्हणून आता तुमच्या 8051 पीक पेक्षा
आर्मच्या सगळ्याच मायक्रो कंट्रोलरमध्ये ऑन चिप रजिस्टर्स म्हणजे इंटरनल जनरल पर्पज रजिस्टर्स खूप जादा आहेत. हा एक त्याचा फायदा होतो. ठीक आहे. आणि नंतर ह्या पहिल्या युनिटमध्येच आपण हे पण बघितलं का रिस्क आर्किटेक्चर म्हणजे काय आणि सिस्क आर्किटेक्चर म्हणजे काय. आणि तिथे आपण डिस्कशन करताना शेवटला असं म्हटलं होतो का आर्म आर्किटेक्चर्स हे सिस्कही कम्प्लिटली म्हणजे सिस्क फिलॉसॉफीचे नाही आहेत आणि रिस्क फिलॉसॉफीचे सुद्धा 100% नाही. मग त्या आर्म आर्किटेक्चर म्हणजे नेमके काय कसे आहेत. मग त्यांनी काय केलंय आर्म आर्किटेक्चरच्या डिझायनरने सिस्क मधले काही चांगले प्रिन्सिपल्स आणि रिस्क मधले बरेचसे चांगले प्रिन्सिपल्स असे एकत्र केले आणि मग आर्म आर्किटेक्चर्स आर्म मायक्रो कंट्रोलर्स डिझाईन केले. ठीक आहे. रिस्क म्हणजे काय सिस्क म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे किंवा आपले मागचे लेक्चर तुम्ही रेफर करा किंवा पीपीटी रेफर किंवा युट्यूबला व्हिडिओ पहा. ठीक आहे. तर आर्म आर्किटेक्चर इज मोर इन्क्लाइंड टुवर रिस्क फिलॉसॉफी बट नॉट कम्प्लिटली इन्क्लाइंड. म्हणजे कम्प्लिटली रिस्क फिलॉसॉफी फॉलो करत नाही, तो बऱ्यापैकी रिस्क फिलॉसॉफी फॉलो करतो. सिस्क मधले काही फीचर्स महत्वाचे 2-4 फीचर्स तो वापरतो. म्हणून मग आपण काय म्हणतो आर्म इज नॉट अ प्युअर रिस्क आर्किटेक्चर, इट इज हायब्रिड रिस्क आर्किटेक्चर किंवा इट इज ऍडव्हान्स्ड रिस्क आर्किटेक्चर किंवा ऍडव्हान्स्ड रिस्क मशीन ARM आर्म ARM ऍडव्हान्स्ड रिस्क मशीन. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण डिटेल लेक्चर त्यावेळेस केलेलं होतं पहिल्या युनिटच्या वेळेस. आणि पहिल्या युनिटमध्येच आणखी आपण एक गोष्ट बघितली होती, ती सगळ्यात महत्वाची होती. 3 गोष्टी होत्या का आर्म आर्किटेक्चरला प्रोसेसर स्टेट्स असा एक कन्सेप्ट आहे आणि प्रोसेसर मोड्स असा एक कन्सेप्ट आहे. आता प्रोसेसर स्टेट्स म्हणजे काय का तुमचा मायक्रो कंट्रोलर आर्मचा मायक्रो कंट्रोलर किती बिटच्या इन्स्ट्रक्शन्सचा वापर करून काम करू शकतो. ठीक आहे. आता दोन इन्स्ट्रक्शन सेट आहे. आर्म इन्स्ट्रक्शन सेट की ज्याच्यामध्ये 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन सगळ्या आहेत आणि दुसरं इन्स्ट्रक्शन सेट कोणता आहे थंब इन्स्ट्रक्शन सेट की ज्याच्यामध्ये 16 बिटच्या इन्स्ट्रक्शनचा सेट आहे. ठीक आहे. समजलं. याच्यावर सुद्धा आपण डिटेल लेक्चर मध्ये डिस्कशन केलंय का आता 32 बिटचा डाटा असेल तर 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन वापरा. तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात 16 बिटचा डाटा असेल तर 16 बिटचा डाटा असेल तर तुम्ही 16 बिटचा इन्स्ट्रक्शन वापरा. 16 बिटचा वापरल्यामुळे काय होईल अननेसरीली तुमचे 16 बिट वापरले जातील आणि 16 बिट वाचतील तुमचे म्हणजे मेमरी कमी लागेल. ठीक आहे. थोडक्यात आर्म आर्किटेक्चर मध्ये ही फॅसिलिटी आहे तर तुम्ही एक तर 32 बिट साठी प्रोग्रामिंग करा किंवा 16 बिटची प्रोग्रामिंग करा. तुम्हाला डाटा कमी असेल कमी बिटचा आणि मेमरी वाचवायची असेल तर मग तुम्ही 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स वापरा. ठीक आहे. अशी फॅसिलिटी इतर मायक्रो कंट्रोलर मध्ये जुन्या लोअर एंडच्या नव्हती, ही आर्मने दिली. म्हणून तर आर्म परत एकदा या गोष्टीमुळे पॉप्युलर झाला. ठीक आहे. आणि थंब फर्स्ट टाइम ARM 7 फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. तर समजलं. प्रोसेसर स्टेट्स 2 आहेत आर्म आर्किटेक्चर्स मध्ये आर्म स्टेट अँड थंब स्टेट. आर्म स्टेट मध्ये जेव्हा प्रोसेसर जातो त्यावेळेस 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स वापरले जातात आणि ज्यावेळेस प्रोसेसर थंब स्टेट मध्ये जातो त्यावेळेस तुमच्या 16 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये वापरल्या जाऊ शकतात. पण समजा तुम्ही प्रोसेसरला थंब स्टेट मध्ये टाकलं प्रोग्रामिंगच्या वेळेस आणि तुम्ही 32 बिटच्या इन्स्ट्रक्शन्स वापरायला लागले तर चालणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 प्रोसेसर स्टेट्स आहेत, आर्म प्रोसेसर स्टेट आणि थंब प्रोसेसर स्टेट. ठीक आहे. दुसरी गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आपण युनिट 1 मध्ये बघितलं का प्रोसेसर मोड्स. तर किती प्रोसेसर मोड्स आहेत 7 प्रोसेसर मोड्स आर्मच्या आर्किटेक्चर सपोर्ट करतो. कोणते कोणते युजर अनडिफाईन्ड अबॉर्ट नंतर तुमचं सिस्टम FIQ IRQ फास्ट इंटरप्ट रिक्वेस्ट नॉर्मल इंटरप्ट रिक्वेस्ट असे 7 प्रोसेसर मोड्स आहेत. ठीक आहे. प्रोसेसर स्टेट्स किती आहेत 2 आर्म स्टेट थंब स्टेट. प्रोसेसर मोड्स किती आहेत 7. आता ते 7 प्रोसेसर मोड्स जे आहेत तर ते 7 प्रोसेसर मोड्स म्हणजे नेमकं काय. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं लेक्चरला की तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही बराच काळ बसलेच नाही म्हणजे चालू केलाय आणि 10 मिनिटं बाजूला गेली तर तुमचा ऑटोमॅटिक लॅपटॉप हायबरनेट मोडमध्ये किंवा स्लीप मोडमध्ये किंवा पॉवर डाऊन मोडमध्ये जातो. ठीक आहे ना. त्याने फायदा काय होतो पॉवर सेव्हिंग होते. ठीक आहे ना. अशीच पद्धत इकडे मायक्रो कंट्रोलरच्या मध्ये असते 8051 मध्ये सुद्धा होती की मोड्स किती आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादी इन्स्ट्रक्शन चुकीची तुम्ही प्रोग्राम मध्ये टाकली आहे आणि मग त्या प्रोसेसरला कळतच नाही का ही इन्स्ट्रक्शन कुठली नेमकी काय काही समजेनाच
मग त्या केसमध्ये प्रोसेसर ऑटोमॅटिकली अनडिफाईन्ड मोडमध्ये जातो, अनडिफाईन्ड प्रोसेसर मोडमध्ये जातो. किंवा एखादा अचानक काम चालू असताना मायक्रो कंट्रोलरचा अचानक फास्ट इंटरप्ट आला किंवा स्लो इंटरप्ट आला नॉर्मल, तर त्या केसमध्ये प्रोसेसर FIQ फास्ट इंटरप्ट रिक्वेस्ट किंवा IRQ नॉर्मल इंटरप्ट रिक्वेस्ट रिस्पेक्टिव्हली मध्ये जातो. असे प्रोसेसरचे 7 मोड्स आपण युनिट नंबर 1 मध्ये बघितले. याच्यानंतर एक शेवटचा पॉइंट आपण त्या युनिट 1 मध्ये बघितला होता, तो कोणता होता? का CPSR रजिस्टर, करंट प्रोसेसर स्टेटस रजिस्टर. करेक्ट, CPSR रजिस्टर, करंट प्रोसेसर स्टेटस रजिस्टर, CPSR. तर CPSR मध्ये काय प्रकार असतो? CPSR हा एक खूप महत्वाचा रजिस्टर आहे. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलो प्रोसेसर मोड 7 आहेत, प्रोसेसर स्टेट्स 2 आहेत, आणि आपल्याला प्रोसेसर मोड कोणता आहे किंवा प्रोसेसर स्टेट बदलायचा आहे, तर त्यासाठी हा CPSR रजिस्टर दिलेला आहे. हा 32 बिटचा रजिस्टर आहे, आणि ह्या 32 बिटच्या रजिस्टरमध्ये सुरुवातीला पहिले 5 बिट्स प्रोसेसरचे मोड डिसाईड करतात. ठीक आहे, मग त्या बिट्स मध्ये ज्या काही व्हॅल्यू त्यानुसार आपल्याला कळतं की प्रोसेसर कोणत्या मोडमध्ये आहे. नंतरचं एक बिट T बीट आहे, त्या T बीट मध्ये जर 1 टाकलं तर तुमचा प्रोसेसर थंब स्टेट मध्ये जातो, आपण ते करू शकतो. किंवा T बीटच्या जागेवर जर आपण 0 टाकलं तर तुमचा प्रोसेसर आर्म स्टेट मध्ये जातो, आणि मग तुम्ही 32 बिटची प्रोग्रामिंग करू शकतात. याच्या व्यतिरिक्त ह्या CPSR रजिस्टर मध्ये काही बिट्स रिझर्व्ड आहेत, कंपनीने रिझर्व्ह ठेवलेले आहेत. ठीक आहे, आणि शेवटचे जे MSB चे बिट्स आहेत 5-6, ते फ्लॅग्स आहेत. ते कोणते फ्लॅग्स आहेत? 0 फ्लॅग, कॅरी फ्लॅग, ओव्हरफ्लो फ्लॅग वगैरे वगैरे. त्या फ्लॅगचा उपयोग काय होतो? समजा तुमच्या एखाद्या इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशन नंतर 0 रिझल्ट तुमचा 0 आला, समजा 5-5 किती आले? 0 रिझल्ट जर आला, ठीक आहे, तर त्या केसमध्ये ऑटोमॅटिक CPSR मधला Z फ्लॅग सेट होतो. आता सेट झाला तर आपल्याला काय फायदा आहे? तर आपण त्या CPSR रजिस्टर जर चेक केलं तर, आणि 0 फ्लॅगच्या बिटच्या तिथं 1 असेल, तर आपण समजायचं की बाबा ह्या इन्स्ट्रक्शन नंतर रिझल्ट 0 आलेला आहे. किंवा कॅरी फ्लॅग जर सेट झाला तर आपण म्हणतो की कॅरी तयार झाली आहे. किंवा जर डाटा ओव्हरफ्लो झाला तर ओव्हरफ्लो फ्लॅग सेट होतो. तर या सेटिंगमुळे युजरला कळतं की नेमकं काय होतं इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन होताना. म्हणजेच या 32 बिटच्या CPSR रजिस्टरमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत? एक तर प्रोसेसर मोड्स आहेत, 7 मोड पैकी कोणता मोड चालू आहे हे कळतं. नंतर काय कळतं? प्रोसेसरच्या स्टेट्स तुम्हाला बदलता येतात, आर्म स्टेट किंवा थंब स्टेट कोणती घ्यायची ते तुम्ही ठरवू शकतात. नंतर तुमचं इंटरप्ट रिलेटेड आहे, एक F नावाचं बीट आहे की त्याच्यामध्ये 1 असेल तर मग फास्ट इंटरप्ट तुम्ही एनेबल करू शकतात, आणि जर 0 टाकल तर मग फास्ट इंटरप्ट डिसेबल करू शकतात. आणि शेवटला याच रजिस्टरमध्ये 5 प्रकारचे फ्लॅग्स त्यांनी कंपनीने टाकलेले आहेत. तर खूप महत्वाचा रजिस्टर आहे. ऑनलाईन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी जस्ट आता रिवाइज केले. तर हे सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तर आता आपण काय केलं पाहिजे की याच्यामध्ये युनिट 1 चे हे जे पॉइंट्स आहेत ते परत एकदा आपण रिवाइज तुम्ही केले पाहिजे. आता युनिट 2 मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या मागच्या 5-6 लेक्चर्स मध्ये. फीचर्स काय ARM7 चे, आर्किटेक्चर मध्ये काय काय आहे आतमध्ये, सिस्टीम कंट्रोल ब्लॉक कसा कंट्रोलिंग काम करतो PLL VPB डिवायडरचा वापर करून, क्लॉक किती महत्वाची आहे, क्लॉक म्हणजे मायक्रो कंट्रोलरची लाईफ लाईन असते, रक्तासारखी असते, ऑक्सिजन सारखी असते. मेमरी मॅप आपण बघायचा आहे. जनरल पर्पज इनपुट आउटपुट म्हणजे काय, स्पेशल पर्पज इनपुट आउटपुट म्हणजे काय, जनरल पर्पज पेरिफेरल्स कोणते, स्पेशल पर्पज पेरिफेरल्स कोणते, पिन कनेक्ट ब्लॉकचा काय उपयोग आहे. ठीक आहे, तर आपण त्यावेळेस बघितलं होतं की एक पिन वेगवेगळ्या जास्त एकापेक्षा जास्त काम करू शकते, तर कोणतं त्यांनी काम करायचं हे पिन कनेक्ट ब्लॉक ठरवतो विथ द हेल्प ऑफ पिन सिलेक्ट रजिस्टर. टायमर, इन्स्ट्रक्शन सेट असं बघितलं होतं आपण मागच्या लेक्चरला. आणि मागच्या लेक्चरला हे फीचर्स सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. हे सगळे डेटा शीट्स मध्ये आहे. तर तुम्ही सगळ्यांनी LPC 2148 चं डेटा शीट एकदा बघितलं पाहिजे. ठीक आहे, ते तुम्हाला इझिली गुगलवर इझिली मिळून जाईल LPC 2148 डेटा शीट, आणि ते तुम्ही रेफर केलं पाहिजे. त्यातूनच ह्या PPT बनवलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हा मायक्रो कंट्रोलर 60 मेगाहर्ट्ज वर मॅक्सिमम ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे,
आणि हे त्याचं आर्किटेक्चर होतं. या आर्किटेक्चर मध्ये आपल्याला असं दिसतंय की हा जो ARM7 TDMI-S जो आहे तो त्याचा सीपीयू आहे, म्हणजे प्रोसेसर कोर आहे, त्याला कोर सुद्धा म्हणतात. आणि 3 प्रकारचे बस आहे, एएचबी बस, लोकल बस आणि ही व्हीपीबी बस. ही लोकली कनेक्ट आहे डायरेक्ट प्रोसेसरला, म्हणजे हा जर रॅम मधला आणि फ्लॅश मधला डाटा तो डायरेक्ट किंवा फास्ट जीपीआयओ मधला डाटा डायरेक्ट तो प्रोसेसरला देऊ शकतो, म्हणजे वेडेवाकडे वळण न घेता डायरेक्ट प्रोसेसरच्या कोरला मिळतो. एएचबी बस ती सुद्धा खूप हायस्पीड बस आहे, हायस्पीड क्लॉक तिला लागतो. ती व्हीआयसी व्हेक्टर्ड इंटरप्ट कंट्रोलला कनेक्ट आहे, रॅम याला सगळ्यांना कनेक्ट आहे, ती सुद्धा प्रोसेसर कोरला कनेक्ट होते. आणि जी ही व्हीपीबी बस आहे ती स्लो बस आहे, तिच्यावर स्लो क्लॉक, तिला कमी क्लॉक लागतो, कमी स्पीडचा क्लॉक लागतो आणि ती या स्लो रनिंग पेरिफेरल्सला कनेक्ट करते. ठीक आहे. आणि 2 बसेस जोडायला हे ब्रिज दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर ही एक डायग्राम आपण बघितली होती. आता हे जे तुम्हाला दिसतंय खाली सगळे UART, SPI, I2C, SSP, हे सगळे काय सिरियल कम्युनिकेशन साठीचे प्रोटोकॉल आहेत आणि त्याच्या रिलेटेड हार्डवेअर बॉक्सेस त्या LPC 2148च्या आतमध्ये कंपनीने दिलेले आहे. म्हणजे 5 प्रकारे तुम्ही सिरियल कम्युनिकेशन तुमच्या मायक्रो कंट्रोलरचं दुसऱ्या डिव्हाइसेस बरोबर करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता I2C प्रोटोकॉल कोण सपोर्ट करतं, तर इप्रॉम आयसी जी असते ती I2C प्रोटोकॉल सपोर्ट करते. मग इप्रॉम आयसी तुमच्या LPC 2148 ला जोडायची असेल तर तुमच्या LPC 2148 ला सुरुवात पहिल्यांदा I2C चं सपोर्ट हवा असतो. I2C चा सपोर्ट जर नसेल तुमच्या LPC 2148 ला तर तुम्ही इप्रॉमची IC 2148 ला जोडू शकत नाही, इंटरफेस करू शकत नाही. का? कारण इप्रॉम आयसी I2C प्रोटोकॉल सपोर्ट करते आणि I2C प्रोटोकॉलला 2 बसेस असतात, SCL आणि SDA. कळते? आता SPI प्रोटोकॉल कंपनीने का दिलाय? कारण कंपनीला माहिती आहे की तुमचे SD कार्ड जे असतात, मेमरी कार्ड, हे SPI प्रोटोकॉल सपोर्ट करतात आणि तिला 4 लाईन्स लागतात, 4 वायर लागतात. ठीक आहे. तर ARM मायक्रो कंट्रोलरने म्हणून तर SPI प्रोटोकॉलचा सपोर्ट दिलाय आणि SPI चा बॉक्स LPC 2148च्या IC मध्ये आहे, हार्डवेअर बॉक्स. आणि 4 वायर्स, 4 पिन्स त्या रिलेटेड कंपनीने दिलेले आहेत. आता LPC 2148 ला नक्की पिन आहेत तरी किती? तर टोटल पिन LPC 2148 ला 64 आहेत, 64. ठीक आहे. आणि 64 पिन, पोर्ट 0 ला 32 पिन, पोर्ट 1 ला 32 पिन, 32 32 64. ठीक आहे. आता ते 32 आणि पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ला जर पोर्ट 0 आणि पोर्ट 1 ला जर 64 पिन गेल्या तर मग I2C ला, SPI ला, SSP ला, UART ला, ADC, टायमर, PWM ला पिन्स कुठून आणायच्या? तर मग कंपनीने काय केलंय, ज्या त्या पोर्ट 0 आणि पोर्ट 1 च्या ज्या पिन्स आहेत त्यांना मल्टी फंक्शनल बनवलंय, म्हणजे एकच पिन 3-4 प्रकारचे काम आरामशीर करू शकते. ठीक आहे. म्हणजे समजा पोर्ट 0 ची पहिली पिन आहे, पोर्ट 0 च्या पिन्स कोणत्या? P0.02, P0.31. पोर्ट 1 च्या पिन्स कोणत्या? P1.0 टू P1.31. अशा 32 + 32 64 पिन आयसी ला आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पोर्ट 0 ची पिन आहे P0.0, ही 4 कामं करू शकते. पहिलं काम जनरल पर्पज पेरिफेरलला इंटरफेस करणं, म्हणजे LED, LCD ला, कीपॅडला, जनरल पर्पज पेरिफेरल्स. दुसरं काम P0.0 काय करू शकेल, समजा तिथं I2C चं SCLचं काम, लाईनचं काम करू शकते. तिसरं काम ती P0.0 कदाचित काय करू शकेल, का अॅनालॉग इनपुट ADC ला देण्यासाठी, त्याच्यासाठी ती काम करू शकते. आणि चौथं काम समजा ती काय करू शकेल, PWM चा आउटपुट म्हणून कदाचित काम करू शकेल. पण मग आता त्या पिनने नेमकं 4 पैकी कोणतं काम करायचं? त्यासाठी कंपनीने काय केलंय, पिन कनेक्ट ब्लॉक दिलाय. पिन सिलेक्ट बॉक्स किंवा पिन कनेक्ट ब्लॉक, याचा उपयोग करून आपण काय करू शकतो, त्या पिनला कॉन्फिगर करू शकतो. त्या पिनला पहिल्या कामासाठी किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या कामासाठी कॉन्फिगर करता येते. आणि एकदा ती पिन चौथ्या कामासाठी फॉर एक्झाम्पल कॉन्फिगर केली तर ती चौथंच काम करू शकते. ठीक आहे. समजा P0.0 ही 4 प्रकारचे काम करते, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. ठीक आहे. पहिलं काम बाय डिफॉल्ट काय असतं, प्रत्येक पिनचं जनरल पर्पज टास्क, जनरल पर्पज इनपुट आउटपुट, GPIO म्हणून पहिलं टास्क असतं. तुम्ही काहीच ती पिन कोणतीच पिन जर म्हणजे पिन कॉन्फिगरच नाही केली तर ती बाय डिफॉल्ट GPIO म्हणून काम करते. आणि जर ती कॉन्फिगर केली दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या फंक्शनसाठी तर मग ती
तसं काम करू शकेल, त्या त्या फंक्शनचं काम करू शकते. पण हे मायक्रो कंट्रोलरला कळणार कसं? तर मायक्रो कंट्रोलरने ती जबाबदारी युजरवर दिली आणि युजरला सांगितलंय काय का पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून प्रत्येक पिन तुम्ही कॉन्फिगर करा आणि सांगा त्या मायक्रो कंट्रोलरला की ही पिन आम्हाला कशासाठी वापरायची. ती 0.0 चौथ्या कामासाठी वापरायची, पी 0.1 पहिल्या कामासाठी वापरायची, पी 0.3 आम्हाला तिसऱ्या कामासाठी वापरायची, पी 1.17 पोर्ट 1 ची 17वी पिन आम्हाला दुसऱ्या कामासाठी वापरायची. असं कॉन्फिगर करा. मग त्यासाठी कोणते रजिस्टर्स दिलेत? पिन सिलेक्ट रजिस्टर्स. पोर्ट झिरोला वेगळा रजिस्टर दिलाय पिन सिलेक्ट 0, पोर्ट 1 ला सेपरेट रजिस्टर दिलाय पिन सिलेक्ट 1. याचा वापर करून तुम्ही कोणतीही पिन स्पेसिफिक कामासाठी कॉन्फिगर करू शकता, स्पेसिफिक फंक्शनसाठी कॉन्फिगर करू शकतात. म्हणून त्या रजिस्टरला काय म्हणतात? पिन सिलेक्ट रजिस्टर. ते काय करतं? त्या पिनला जे 3-4 फंक्शन्स असाइन केले त्यापैकी एक फंक्शन सिलेक्ट करून देतं. ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीने 64 पिन खूप सिस्टमॅटिकली युटिलाइज आपल्याला करता येतात. समजा 64 पिन पैकी 45 पिन्स जीपीआयओ करता येतात मॅक्सिमम. आपल्याला आपण ठरवलं की आपल्याला नाही बाबा आम्हाला 16 एलईडी लावायचे आहे, 2 एलसीडी लावायचे, असं करून आम्हाला सगळ्या 45 पिन जीपीआयओ ला करायचे, तर तुम्ही आरामशीर करू शकतात. ठीक आहे. पण तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला आमच्या ऍप्लिकेशन मध्ये 2च एलईडी आहे आणि एकच एलसीडी आहे, तर मग त्या हिशोबाने तुम्ही काय करायचं? काउंट करायचं किती पिन तुम्हाला जीपीआयओ लागतात, त्यानुसार तेवढ्याच पिन जीपीआयओ ठेवायच्या. बाकीच्या पिन तुम्ही I2C ला वापरू शकतात, SPI ला वापरू शकतात, युआर्टला, ADC ला, PWM ला, म्हणजे त्या स्पेशल पर्पज तुम्ही करू शकतात. पण मग ते करण्यासाठी काय लागतं? तुम्हाला काय लागतं? पिन कनेक्ट ब्लॉकचा उपयोग करून घ्यावा लागतो. पिन कनेक्ट ब्लॉकला कंपनीने काय दिले? 2 रजिस्टर्स दिलेत, पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1. पिन सिलेक्ट 0 काय करतं? पोर्ट 0च्या पिन्सचं कॉन्फिगरेशनचं काम बघतं आणि पिन सिलेक्ट 1 रजिस्टर काय करतो? 32 बिटचे रजिस्टर बरं काही सगळे. पिन सिलेक्ट 1 रजिस्टर काय करतो? तर तो पोर्ट 1च्या पिन्सचं काम सगळं बघतो. असं आपण मागच्या लेक्चरला खूप वेळा डिस्कस केलंय, पण अनफॉर्च्युनेटली खूप कमी मुलं असायचे म्हणून परत एकदा मला रिवाइज करावं लागू राहिले. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पण बघितलं का कसा क्रिस्टल ऑसिलेटरचा क्लॉक येतो, मग PLL 0 जातो, PLL 0 सिस्टीम क्लॉक बनवतं, PLL 1 USB चा क्लॉक बनवतं आणि ह्या PLL 0च्या क्लॉकला काय म्हणतात आउटपुटला? CCLK म्हणजे सिस्टीम क्लॉक किंवा CPU क्लॉक. याचं परत डिवाइड करून आपण कोणतं बनवू शकतो? PCLK बनवू शकतो, पेरिफेरल क्लॉक बनवू शकतो. इथे दिसेल तुम्हाला बघा. क्रिस्टल ऑसिलेटरचा 12 मेगाहर्ट्जचा फ्रिक्वेन्सी आली, तिला PLL 0 ने मल्टिप्लाय करून CCLK बनवला. नंतर CCLKचं आपण परत एकदा डिवाइड, आता CCLK कोणाला जातो? तो तुमच्या CPU ला जातो. पण तेवढा मोठा क्लॉक पेरिफेरलला काही गरजेचं नाही. ADC ला डॅकला खूप कमी क्लॉक लागतो. मग एवढ्या मोठ्या क्लॉकची आवश्यकता नाही. मग तो क्लॉक परत एकदा APB डिवायडरचा वापर करून डिवाइड करून आपण छोटा क्लॉक बनवू शकतो. PCLK त्याला आपण म्हणतो. तर 2 प्रकारचे महत्वाचे क्लॉक आहे, CCLK आणि PCLK. आणि हा जो आहे बाहेरून घेतलेला क्लॉक, आयसीच्या बाहेरून आपल्याला क्रिस्टल ऑसिलेटर मधून क्लॉक घ्यावा लागतो, त्याला FOSC सुद्धा म्हणतात. तो जनरली आपण 12 मेगाहर्ट्जचा घेतो, असं आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आणि ह्या PLL जो महत्वाचा आहे पार्ट, त्याला कंट्रोल करण्यासाठी 4 रजिस्टर दिलेले, PLL कंट्रोल, PLL CFG, PLL स्टॅट आणि PLL फीड. तर ते PLL चे रजिस्टर सुद्धा आपण मागच्या लेक्चरला बघितले. फॉर एक्झाम्पल PLL कंट्रोल रजिस्टर बघितलाय. PLL 0 साठी PLL 0 कॉन रजिस्टर आहे. PLL च्या 1 साठी PLL 1 कॉन रजिस्टर आहे, कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे. आता माझ्या ह्या सेशनचा टाइम लिमिट संपतोय, पण परत एकदा टाइम संपल्यानंतर परत एकदा सगळ्यांनी ताबडतोब जॉईन व्हा. आपल्याला एक परत अर्धा तास शेवटचा घ्यायचा 10:30 पर्यंत सांगितल्याप्रमाणे. तर बघा या कंट्रोल रजिस्टर मध्ये काय आहे, पहिलं जे बीट आहे ते एनेबल. इथं जर तुम्ही 1 टाकला तरच PLL एनेबल होतो, 0 टाकला तर डिसेबल होतो. इथं PLL-C, PLL कनेक्ट, इथं जर 1 टाकला तरच PLL तुमचा कनेक्ट होतो मायक्रो कंट्रोलरशी, अदरवाईज तो डिस्कनेक्ट राहतो. आणि हे बाकीचे बिट्स काय रिझर्व्ड आहेत, RRR. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हा कंट्रोलिंगचं काम करतो कंट्रोल रजिस्टर. PLL कॉन्फिगरेशन रजिस्टर काय करतो? त्याच्यामध्ये पहिले 5 बिट M सिलेक्ट आहेत आणि दुसरे पुढचे 2 बिट P सिलेक्ट आहेत. M सिलेक्ट मध्ये तुम्ही जेव्हा ह्या व्हॅल्यू टाकतात त्यानुसार M ची व्हॅल्यू 1 to 32 तयार होते. बघा हे 5 व्हॅल्यू 5 व्हॅल्यू 5 व्हॅल्यू, त्यानुसार M ची व्हॅल्यू अशी तयार होते. म्हणजे M म्हणजे काय? मल्टिप्लायर. तर येणाऱ्या क्रिस्टल ऑसिलेटरच्या